मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केलेला होता। दत्ता गाडेने आपण स्वतः कंडक्टर असल्याचं भासवत त्या तरुणीचा विश्वास संपादन केलेला होता आणि त्यानंतर त्या बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये त्या तरुणीला तो घेऊन गेला। त्यानंतर नेमकं काय घडलं पाहण्याआधी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वारगेट बस स्थानकामधील शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट या आपल्या गावी निघून गेलेला होता। त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास दत्ता गाडे हा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी झाला। त्यानंतर मात्र जेव्हा दुपारच्या सुमारास आपले फोटो प्रसार माध्यमांवर पाहताच दत्ता गाडे हा त्याच्या घरातून फरार होऊन गुणाटमधील ऊसाच्या शेतीमध्ये दडून बसलेला होता। त्यानंतर मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवत दत्तात्रय गाडेला गुणाट या गावामधून मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अटक केलेली होती। पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे याने उलट त्या तरुणीवरच आरोप केलेले होते। मी त्या तरुणीला संबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते, पैशावरूनच आमचा वाद झाल्याचं दत्तात्रय गाडे याच्याकडून दावा केला जात होता। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये दत्तात्रय गाडे याच्या बायकोसह त्याचे संपूर्ण कुटुंब हे दत्ता गाडेची साथ देत आहेत। बोलण्याची फूस लावून दत्ता गाडे याने जेव्हा त्या तरुणीला शिवशाही बसमध्ये नेलं तेव्हा मात्र दत्ता गाडेने त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। त्यामुळे आपल्यावर अत्याचार होताना ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिल्याची माहिती आता समोर येते। याच भीतीमुळे तिने आरडाओरडा केल्या नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून आता समोर आली आहे। ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर बसमध्ये कोणीच नसल्याचं पाहून ती घाईगडबडीमध्ये खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती। मात्र दत्ता गाडे याने तिला सीटवर ढकलून दिलं। तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा देखील केलेला होता, मात्र बसच्या काचा बंद असल्यामुळे तिचा आवाज बाहेर आला नाही। त्यानंतर दत्ता गाडे याने पीडितेचा गळा दाबला आणि त्यामुळे ही तरुणी प्रचंड प्रमाणामध्ये घाबरलेली होती। त्यानंतर संबंधित तरुणीने दत्ता गाडेला तुला काय करायचंय ते कर, पण मला जिवंत ठेव अशी याचना तिने केलेली होती। तरुणीच्या याच याचनेमुळे दत्ता गाडे याचं काम मात्र सोपं झालेलं होतं। त्यानंतर दत्ता गाडेने त्या तरुणीवर 2 वेळा अत्याचार केलेला होता।